नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत। चंद्रकांत चाळकेसारखा पाटणचा सुपुत्र नेहमीत वास्तव्याला असणाऱ्या नागरिकांचे प्रश्न सोडवणार असा एक तरुण तडफदार असा युवा नेता, सातारा जिल्हा संपर्क प्रमुख व राज्याचे मंत्री शंभूराजे देसाई यांनी नेहमी उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत चाळके यांचा वाढदिवस या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी घनसोली येथे आले होते। त्यावेळी त्यांनी त्यांचे कौतुक केले। शिवसेना नेहमी उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत चाळके यांचा वाढदिवस त्यांच्या चाहत्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला। यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सातारा जिल्हा संपर्क प्रमुख व मंत्री शंभूराजे देसाई उपस्थित होते। या प्रसंगी शिवसेनेचे सातारा जिल्हा उपसंपर्क प्रमुख एकनाथ उबळे, माजी उपसभापती DR पाटील, ऐरोली विधानसभा शिवसेना जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भुईर, नेहमी मनपा माजी विरोधी पक्षनेते विजयानंद माने तसेच अन्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने याप्रसंगी उपस्थित होते। नेहमी शहरात राहणारे सातारा जिल्ह्यातील असंख्य रहिवासी आहेत। त्यांचे अनेक प्रश्न समस्या आहेत, त्या चंद्रकांत चाळके व त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून सोडवल्या जात असल्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी याप्रसंगी सांगितले। जिल्हा प्रमुख आणि शिवसेना संपर्क प्रमुख पाटण तालुका यांचा सन्मान केला होत आहे। त्याचबरोबर त्यानंतर आपण पुढील परीक्षेकडे वळत आहोत आणि या ठिकाणी चंद्रकांतजी चाळके साहेबांचा 9433 ही कार ज्यांची आहे त्यांना विनंती की आपण त्या गेट समोर सहकार क्षेत्रातील मंडळी, राजकीय क्षेत्रावरती मंडळी, समाजसेवक बहुसंख्येने ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या वतीने वरती प्रेम करणारी सर्व मंडळी या ठिकाणी साहेबांना शुभेच्छा देत आहेत। सामाजिक त्यांची आहे त्यांना विनंती आहे की थोडीशी आपण बाजूला घ्या, कारण तिकडे अडथळा निर्माण झालेला आहे, त्यासाठी आपणास विनंती। ठिकाणी चाळके साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी पाटण, त्याचबरोबर थोड्याच वेळामध्ये शिवसेना उपनेते आदरणीय विजयजी चौगुले साहेब यांचं आगमन थोड्याच वेळामध्ये होत आहे। यानंतर आपण आता वाढदिवस सोहळ्याकडे वळत आहोत आणि आता आपण केक कटिंग करूया आणि आजच्या दिवसातला आपण गोडवा वाढवूया। चंद्रकांतजी चाळके साहेब यांचा हा वाढदिवस सोहळा आणि या वाढदिवस सोहळ्यानिमित्त केक आपण लाभलेला आहे श्री शंभूराज कोऑपरेटिव्ह सोसायटी हाऊसिंग सोसायटी यांच्या वतीने हा 20 किलोचा केक आम्हाला लाभलेला आहे। वाढदिवसाच्या आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा। आदरणीय चंद्रकांत चाळके साहेबांचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत आहे। साहेबांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा देत आई जगदंबा त्यांना उदंड आयुष्य देऊ, हीच ईश्वरच्याने प्रार्थना करून त्यांच्या माध्यमातून अशी समाज कार्य घडो, हीच ईश्वरच्याने प्रार्थना करूया। आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा वाढदिवस सोहळा संपन्न होत आहे। याच व्यक्तिमत्व कॅबिनेट मंत्री, पर्यटन, खनिकर, माजी कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सातारा जिल्हा श्री चंद्रकांत चाळके यांच्या वाढदिवस अभिष्ट चिंतन कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित श्री द्वारकानाथजी भुईर आमचे नवनिर्वाचित जिल्हा प्रमुख, ज्यांचा वाढदिवस आहे ते सत्कार मूर्ती श्री चंद्रकांत चाळके, आमचे दुसरे सहकारी माजी उपसभापती DR पाटील, माने विरोधी पक्ष माजी विरोधी पक्ष नेते, आमचे जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख एकनाथजी उबळे, तसं व्यासपीठावर असलेले उपस्थित सर्व पक्षाचे पदाधिकारी, चंद्रशेठवर प्रेम करणारे त्यांचे सर्व आप्तेष्ट, त्यांचे सर्व सहकारी आणि विशेषतः घनसोली, नवी मुंबई, कोपरखैरणे या परिसरामध्ये वास्तव्य करणारे पण मूळचे पाटण तालुक्यामधील असणारे सर्व पाटण तालुकावासीय आणि उपस्थित सन्माननीय बंधू आणि भगिनींनो, आज केवळ चंद्रकांत चाळकेंना शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी आलो। दिवसभर खूप बैठका होत्या, कार्यक्रम होते,
काही परदेशी शिष्टमंडळं आलेली होती, त्यांच्याबरोबर भेटी होत्या आणि आता परत इथून जाऊन 2 बैठका या ठिकाणी मला घ्यायच्यात। पण मी जर आलो नसतो तर चंद्रशेठ प्रचंड नाराज झाले असते आणि म्हणून धावपळ करत तुम्ही एकनाथ उमळेला विचारा गाडी कशी आम्ही आणली, कारण मला माहिती आहे की मगाशी कोणीतरी दीपक बोलला भाषण करताना की पाटण तालुक्यामधील असणाऱ्या पण मुंबई, नवी मुंबई उपनगरामध्ये परिसरात राहणाऱ्या लोकांसाठी निस्वार्थपणानं प्रेम करणारा, त्यांच्यासाठी प्रयत्न करणारा कार्यकर्ता चंद्रशेठच्या रूपानं या ठिकाणी आपण सगळ्यांनी बघितलं। त्यांनी वेगवेगळे लोकांचे प्रश्न, अडचणी, समस्या आणि विशेषतः मागची 2.5 वर्ष या जिल्ह्याचा मी पालकमंत्री होतो। आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आदरणीय साहेबांनी माझ्याकडे दिलेलं होतं आणि म्हणून त्यावेळी हक्कानं, अधिकारानं आपल्या लोकांसाठी महापालिकेतले प्रश्न असतील, SRA मधले प्रश्न असतील, इतर कुठल्या योजनांमधले प्रश्न असतील, त्याच्यासाठी वेगवेगळ्या बैठका आपण घेतल्या आणि काही लोकांचे प्रश्न त्यातले निश्चितपणानं आपण सोडवले देखील। आज या निमित्तानं मला एवढंच सांगायचं आहे की आता बघा, इथं बघितलं तर एकनाथ उमळे सातारचे आहेत, चंद्र चाळके सातारचे आहेत, DR पाटील सातारचे आहेत, म्हणजे बरीचशी मूळ सातारा जिल्ह्यातली, म्हणजे पाटण तालुक्यातली सातारा जिल्ह्यातली आहेत। आपण पूर्वी जर बघितलं ना तर लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब त्या काळामध्ये मंत्री होते, माथाडी कामगारांचे नेते स्वर्गीय अण्णासाहेब पाटील त्यावेळी मुंबईमध्ये होते। त्या काळामध्ये सुद्धा माथाडीमध्ये काम करायला आलेला गावाकडचा माणूस काय येत होता मुंबईला, तर शेतीला पाणी नव्हतं, जमिनी पिकत नव्हत्या, कारखानदारी नव्हती, उद्योग व्यवसाय नव्हते आणि मग कुटुंबाचा उदरनिर्वाह करायला माणसं रंग बाजारात काम करायची, खोका बाजारात काम करायची, कापड बाजारात काम करायची, माथाडीमध्ये काम करायची। त्यावेळी सुद्धा मुंबईमध्ये राहणाऱ्या पाटण तालुक्यातल्या लोकांना एकत्र ठेवायचं, एकत्र करण्याचं काम स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाईंच्या नेतृत्वाखाली त्यावेळी पाटण तालुका समाजसेवा संघाच्या माध्यमातून घोडपदेव, लालदेऊळ, गोलदेऊळ परिसरात त्या ठिकाणी त्या काळात पुढील बातमीसाठी अपडेट राहा। प्रबोधन दिशा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा।